बोल नका. आज आपण आपल्या डॉक्टर APJ अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन रफिक सरांच्या या क्लासेसवर आणि संस्थेवर आपण अब्दुल कलाम साहेबांची जयंती ठेवलेली आहे. पहिल्यांदा मी तुम्हाला त्यांच्या जयंतीच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि या देशात एक फार मोठी इतिहासाची आपल्या पूर्वजांची परंपरा आहे. त्या परंपरेला अभिवादन करणं पहिल्यांदा माझं कर्तव्य आहे. बुद्धानंतर जिजाऊ, शिवबानंतर लहू, फुलेनंतर शाहू आणि बाबासाहेबांनंतर अण्णाभाऊ या पुरोगामी चळवळीतल्या तमाम महापुरुषांना मी पहिल्यांदा अभिवादन करतो. सन्माननीय विचारपीठावरील आजच्या कार्यक्रमाची प्रमुख उपस्थितीत असणारे अमोलजी लांडगे, ज्यांचं रुजू प्रतिष्ठान आहे आणि ते लेखक साहित्यिकांसाठी फार मोठं काम महाराष्ट्रभरात करतात. लॉकडाऊनच्या काळामध्ये त्यांनी अनेक लेखक साहित्यिकांना राष्ट्रीय राज्य लेवलवरच्या अनेक मोठमोठ्या स्पर्धा घेऊन कलाकारांचा मान सन्मान केलेला आहे. कलाकारांसाठी त्यांनी अनेक निवेदनं सुद्धा दिलेली आहेत. असे अमोलजी लांडगे लेखक साहित्यिकांवर काम करणारे आपल्यामध्ये उपस्थित आहेत, ज्यांनी आता सुंदर तुम्हाला मार्गदर्शन केलं. त्यानंतर विचारपीठावर विराजमान असणारे एकही मिशन मुस्लिम आरक्षण, मुस्लिम तरुणांच्यासाठी भवितव्याचा विचार करणारे वहीजी पटेल या ठिकाणी विचारपीठावर आहेत. त्याचबरोबर ज्यांनी तुम्हाला अगदी चांगल्या पद्धतीने महत्वाचं मार्गदर्शन केलं, जे नेहमीच तुमच्यासाठी मार्गदर्शनाला तयार असतात, असे प्राध्यापक तेजस्वी कांबळे हे विचारपीठावर उपस्थित आहेत. आणि तुमच्या सगळ्यांचे लाडके, ज्यांनी इतक्या अवघड परिसरामध्ये रेल्वेच्या गेट ओलांडून इकडे कोणी शैक्षणिक क्षेत्रात काम करायला तयार नव्हतं, त्याही रेल्वेच्या पलीकडच्या भागामध्ये जे दुर्मिळ भाग आहे, गोरगरिबांच्या वस्त्या असणारा भाग आहे, इकडे ज्यांनी शैक्षणिक क्षेत्रात अविरतपणे आपलं काम सातत्याने चालू ठेवलेलं आहे, असे आपले डॉक्टर APJ अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रफिक शेख सर यांचंही मी या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो की ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीने कार्यक्रमाचं आयोजन केलं. पहिल्यांदा सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या द्या. त्यांनी तुमच्यासाठी एक आदर्श महापुरुष प्रेरणा म्हणून सातत्याने तुमच्या डोळ्याच्या समोर ठेवलेला आहे. लक्षात घ्या, असं म्हटलं जातं की बालवयामध्ये आपल्याला सर्वात जास्त नॉलेज हे डोळ्यांनी मिळत असतं. आणि डोळ्यांनी नॉलेज मिळण्याच्या प्रक्रियेच्या काळामध्ये तुमच्या डोळ्याच्या समोर सगळ्याच बाजूनी अब्दुल कलाम साहेब असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा इतक्या ग्रेट फुले असतील, एवढ्या ग्रेट महापुरुषांचे फोटो तुमच्या उमलत्या फुलणाऱ्या वयाच्या काळामध्ये तुमच्या डोळ्याच्या समोर असतात. किती महत्वाची प्रेरणा. आणि मग एवढी चांगली प्रेरणा घेण्यासाठी सरांनी इतकं छान नाव डिझाईन केलेलं आहे. तुमच्या इन्स्टिट्यूट मधनं एवढ्या ग्रेट आणि उंचीवरची प्रेरणा घेऊन जर मुलं बाहेर पडले तर निश्चितच कलाम साहेबांसारखे शास्त्रज्ञ बनतील, आकर्षक बनतील किंवा फार उंचीवर जाणारे बनतील. ज्यांच्या घरामध्ये उघड्या नागड्या देवी देवतांचे फोटो असतात, ज्यांच्या घरामध्ये कुठल्या तरी 3-4 तोंडावाले 5-6 हातावाले लोकांचे फोटो असतात, त्यांच्या घरात प्रेरणा तशीच मिळणार आहे ना. प्रेरणा आपली उदात्त असावी, दैदिप्यमान असावी, प्रचंड उंचीवर जाणारी असावी. आणि म्हणून एवढी विज्ञानवादी प्रेरणा तुमच्या घरादारात असेल, तुमच्या डोळ्यासमोर असेल, तर तुमचं भवितव्य निश्चितच उज्ज्वल आहे. आणि म्हणून या देशाला कलाम साहेबांनी जो विचार दिला, त्या विचाराला प्रचंड मोठी प्रेरणेची पार्श्वभूमी आहे. कलाम साहेबांचे तुम्ही गुगलवर फोटो बघा, सगळ्या धर्म, संस्कृती, कल्चरचा अभ्यास केलेला हा माणूस तुम्हाला दिसेल. कलाम साहेब भारताच्या बाहेर जिथे जिथे गेले तिथे त्यांनी आपल्या भारताचा आदर्श वारसा सांगितला. एका ठिकाणी संशोधन संस्थांमध्ये बाहेर गेल्याच्या नंतर त्यांना टिपू सुलतान यांचा फोटो दिसला, एक मोठं भिंतीवर लावलेलं तैलचित्र दिसलं. त्यांनी विचारलं, टिपू सुलतान आणि संशोधन क्षेत्राचा काय संबंध? तर बाहेरच्या जगाची बोली लागली. मग यांनी सांगितलं 2000, पुन्हा गर्द्यातून आवाज आला 5000. परत मालक म्हणायला लागला, चला 5000 एका माणसाला पोपट घ्यायचं होतं. म्हणलं किती हो? मग यांनी निलामी लावली 6000. पुन्हा गर्द्यातून आवाज आला 10000. मालक म्हणला काही पण होऊ द्या. मालक म्हणला 11000. समोरून आवाज बंद झाला. मग मालक त्या पोपटाच्या मालकाकडे गेला आणि म्हणाला, हे घ्या 11000 द्या पिंजरा मला पोपटाचा. मग पिंजरा घेऊन निघाल्याच्या नंतर रस्त्याने जाताना तो पोपटातल्या त्या पिंजऱ्याच्या पोपटाला काहीतरी बोल की रे म्हणला, तू काहीच बोलू नाही, एवढे 11000 रुपये घालून तुला विकत घेतले. ते मला मग एवढ्या वेळ निलामी कोण लावत होता? म्हणला मीच लावत होतो. मला पुढचं का नाही बोलला? मला 10,000 शिकवलं होतं. मला पोपट किती बोलतो? जेवढं शिकवलंय तेवढंच बोलवतो. आणि तुम्ही तुमच्यात आणि त्या पोपटात काय फरक आहे? तुम्हाला काय शिकवलं जातं? निवळ तुम्ही शाळा कॉलेजात येणारे बोलके पोपट आहात. मी अनेक ठिकाणी प्रयोग करत असतो. काय प्रयोग असतो? पहिल्यांदा विचारतो, विमानाचा शोध कुणी लावला? सगळेजण एका मुखाने सांगतात. कुणी लावला? विमानाचा शोध कुणी लावला? तुमच्या अभ्यासक्रमाला असेल ना, किंवा पुढे येईल, विमानाचा सगळे एकमुखाने सांगतात विमानाचा शोध राईट्स बंधूंनी लावला. काय सांगतात? कारण सगळ्यांना बोलक्या पोपटांसारखं शिकवलं, ते म्हणतात राईट्स बंधूंनी विमानाचा शोध लावला. मग मी पुढचा प्रश्न विचारतो, राईट्स बंधूंची नावं काय आहेत? मी अख्ख्या महाराष्ट्रात गेल्या अनेक शाळा कॉलेजच्या गॅदरिंगला गेल्या हा प्रश्न विचारतो.
एकालाही उत्तर देता येत नाही. म्हणजे अभ्यासक्रमात काय एवढंच दिलंय, विमानाचा शोध राईट्स बंधू. राईट्स बंधू नावाचे 2 लोक होते, हे पण शिकवलेलं नाही. आणि ते 2 लोक कोण होते त्यांची नावं पण माहित नाहीत. आहेत का कुणाला इथं माहित? कार्यक्रम संपल्यावर गुगलला टाकायचं, त्यांची नावं तुम्हाला मिळतील. आणि म्हणून अशा पद्धतीने ऑलिव्हर राईट आणि विलिव्हर राईट किंवा ऑल्बर राईट विल्बर राईट नावाच्या 2 भावांनी विमानाचा शोध लावला. हे आमच्याकडे शिकवत नाही. ही शिक्षण व्यवस्था बोलक्या पोपटांसारखी आहे आणि बोलक्या पोपटांसारखं पाठ करायचं, राईट्स बंधू राईट्स बंधू राईट्स बंधू, पण आम्हाला बेसिक राईट्स बंधू बद्दल काही माहित नसतं. अजून एक उदाहरण सांगतो पोपटाचं. एका माणसाने पोपट पाळला होता, त्याच्या पोपटाला शिकवलं होतं या बसा राम राम. पोपट काय म्हणायचा? या बसा राम राम. एवढंच. योगायोगाने ज्या माणसाने पोपट पाळलाय त्याच्या घरची म्हातारी गेली आणि सुटकात राम राम घालणे पोपटाला कळतं का? त्याला काही दिमाग असतो का? मग मर्तुकीला पाहुणे रावणे आले आणि पोपट म्हणायला लागला या बसा राम राम. मग मालक गेला पिंजऱ्याकडे, मालक म्हणला तसं म्हणून आपल्याकडे म्हातारी गेली. परत दुसऱ्या दिवशी पाहुणे आले, मालक म्हणला अरे सुतक संपेपर्यंत तरी आपल्याकडे म्हातारी मिली तसं म्हणून. मालक रोज त्याला सांगायचा, काय म्हणायचा? तसं म्हणून आपल्याकडे म्हातारी मिली. आणि पोपट रोज म्हणायचा. चालणारी खेळणी तयार केली होती. टिपू सुलतान यांचं संशोधनाच्या क्षेत्रात इतकं ग्रेट काम होतं की आपण मिसाईल मॅन अब्दुल कलाम साहेबांना म्हणतो. त्याच्याही अगोदर टिपू सुलतान यांनी भारतामध्ये मिसाईलचा वापर सर्वप्रथम युद्धशास्त्रामध्ये केला होता. आणि म्हणून हे अब्दुल कलाम साहेबांना बाहेरच्या जगाने सांगितलं, पण दुर्दैव आपल्या देशातल्या लेखक साहित्यिकांनी सांगितलं नाही. आणि म्हणून आपल्या देशात 2 पद्धतीचा इतिहास आहे, ते ज्योतिराव फुले सांगतात. ज्योतिराव फुले म्हणतात शेठजी भटजी लाटजी विरुद्ध शूद्रांच्या इतिहासाची परंपरा आपल्या देशाला आहे. आणि म्हणून तो मी तुम्हाला सोप्यात सांगेल. एक आहे आहेरे वर्ग आणि दुसरा आहे नाहेरे वर्ग. आहेरे वर्ग त्यांनी केलेलं काम रंगवून सांगतो, मोठ्यापणाने सांगतो, त्यावर पुस्तकं काढतात, त्यावर त्यांच्या फिल्म येतात. परंतु नाहिरे वर्गाचा दैदिप्यमान इतिहास कोणी सांगतच नाही. आणि तुम्हाला कृष्ण माहित असेल. कृष्ण कोण? ज्याने रणांगणावर अर्जुनाला भगवद्गीता सांगितली. कृष्ण हा शूद्रांचा असा प्रतिनिधी आहे. कृष्णाला माहित होतं माझ्या गौरवाचे पवाडे कोण गाणार आहे, माझा चांगुलपणा दुसरा कोण सांगणार आहे. म्हणून कृष्णच रणांगणावर उभा राहिला आणि सांगायला लागला मीच ग्रेट आहे, मीच मोठा आहे, मला शरण या आणि मी म्हणतो तसंच अर्जुना करायचं. म्हणजे काय? याचा अर्थ असा होतो की आमचा इतिहास लिहिणारे कोणी नाहीयेत, आमचं मोठेपण सांगणारे कोणी नाहीयेत, आमच्या कौतुकाचे पवाडे गाणारे लिहिणारे कोणी नाहीत. म्हणून आम्हीच आमचा गौरवशाली इतिहास सांगितला पाहिजे. ही प्रेरणा घेऊन रफिक सरांनी कलाम साहेबांचा विचार अविरत तेवत ठेवण्याचं जे कार्य हाती घेतलेलं आहे ते ग्रेट आहे. खरंच आहे. आम्हीच आमचा विचार सांगणार, आम्हीच आमचं कार्यकर्तृत्व सांगणार. आमचं कार्यकर्तृत्व दुसरं तर कोणी सांगणार नाही. आणि म्हणून या देशाची इतिहासाची परंपरा कशी आहे? बाहेरून या देशात आर्य आक्रमणकारी आले आणि या देशातले त्यांनी उदात्त ग्रेट उभी असलेली कल्चर त्यांनी उद्ध्वस्त केलं, नष्ट करणं, अग्निबाणांचा वर्षाव केला, वर असणारी धरणं फोडली आणि धरणं फोडल्याच्या नंतर आपली शहराच्या शहर, गावाच्या गावात कल्चरच्या कल्चर आपलं वाहून गेलेलं आहे. आणि म्हणून आर्यांच्या आक्रमणाच्या नंतर या देशातलं फार मोठं उदात्त कल्चर उद्ध्वस्त व्हायला सुरुवात झाली आणि तुमचं आमचं कल्चर उद्ध्वस्त करणाऱ्या आर्यांच्या टोळ्यांनी या देशामध्ये जाचक जाती व्यवस्था, जाचक वर्ण व्यवस्था उभी करायला सुरुवात केली. आणि म्हणून माझे तुम्हाला काही प्रश्न आहेत की या देशामध्ये, म्हणजे मी कलाम साहेबांच्या अनुषंगाने का सांगतोय, कलाम साहेब दक्षिण भारतातले आहेत आणि दक्षिण भारतीय कल्चर द्रविडांचं कल्चर आहे. दक्षिण भारतीय कल्चर इथल्या भूमिपुत्रांचं कल्चर आहे आणि उत्तर भारतीय कल्चर हे आर्यांनी जिंकलेला भूभाग आहे, आर्यांच्या कल्चरचं आहे. आणि म्हणून या देशातला 2,500-3 हजार वर्षानंतर सगळ्यात ग्रेटेस्ट आणि टॉपेस्ट सायंटिस्ट बनला तो दक्षिण भारतातल्या द्रविडांच्या कल्चर मधून, उत्तर भारतीय ब्राह्मणांच्या, यहुदींच्या, नसारांच्या किंवा वैदिकांच्या कल्चर मधून नाही बनला. भारतामध्ये अब्दुल कलाम साहेबांच्या अगोदर किती शास्त्रज्ञ आहेत या देशात सांगतील का तुम्हाला? भारतामध्ये आपल्या देशात शास्त्रज्ञांची परंपरा आहे का? तिकडे जाऊन बघा. भारताच्या बाहेर कुठल्याही देशामध्ये जागा मिनिटाला शोध लागतात, मिनिटाला शास्त्रज्ञ तयार होतात. आपल्या नावाचं पेटेंट घेण्यासाठी 5 मिनिटं उशीर झाला तर दुसरंच कुणीतरी ते पेटेंट घेऊन जातं. म्हणजे तोच समान शोध दुसरा कुणीतरी लावतो. इतकं स्पर्धा आपल्या भारताच्या बाहेर चालू आहेत. कशासाठी? शोध लावण्यासाठी. आपल्या देशात स्पर्धा कशासाठी चालू आहेत? आपल्या देशात IPLच्या स्पर्धा असतात. आपल्या देशात स्पर्धा कशा असतात? हिरो हिरोईनच्या कोणाच्या घरात काय चाललंय याच्यासाठीच्या स्पर्धा असतात. आपल्या देशात स्पर्धा कशा असतात? ऐश्वर्या रायचं लेकरू काय करायला लागले, ते काय तैमूर संडास केली का काय काय. आणि म्हणून आपल्या देशातल्या स्पर्धा कशा असतात? तर सगळ्या टपोरी गोष्टीवरच्या स्पर्धा असतात. आपल्या देशात दांडियाच्या स्पर्धा असतात, दांडियाच्या. आपल्या देशात वाचनाच्या स्पर्धा नसतात, प्रयोगांच्या स्पर्धा नसतात. एक छोटस उदाहरण सांगतो. बाहेरच्या देशातल्या लहानशा मुलाने आपल्या आईला विचारलं, आगाई हे नारळामध्ये पाणी कसं काय जमतं ग? तर बाहेरच्या देशातली आई म्हणाली, बाळा जा 2 पाण्याने भरलेले काचाचे ग्लास घेऊन ये
बाळाने आणले आणि आईच्या समोर ठेवले. आई म्हणाली खिडकीतून सूर्यप्रकाश येतो, त्या खिडकीमध्ये दोनही पाण्याने भरलेले ग्लास ठेवायचे. पोराने ठेवले. आई म्हणाली जा अंगणामध्ये जा आणि गवताचं मुळासकट रोपटं उपटून आण आणि एका पाण्याने भरलेल्या ग्लासामध्ये ठेव. पोराने ठेवलं. ठेवल्याच्या नंतर एक ग्लास रिकामा आणि एका ग्लासामध्ये मुळासकट एक रोपटं टाकून ठेवलंय. बरेच दिवस निघून गेले. आईनं मुलाला बरेच दिवसानंतर पुन्हा खिडकीजवळ बोलवलं आणि विचारलं या दोन ग्लासामध्ये तुला काय फरक दिसतो? पोरगा म्हणाला अगं आई, ज्या ग्लासामध्ये गवताचं मुळासकट रोपटं टाकले त्यातलं पाणी थोडंसं कमी झाले, परंतु ज्या ग्लासामध्ये रोपटं नाही आणि नुसताच ग्लास ठेवलेलं त्यातलं पाणी जेवढ्याला तेवढं आहे. आई म्हणाली बाळा असंच असतं, सूर्यप्रकाशामुळे झाडाच्या रोपट्याचे वरचं गवत आहे जे आपल्या खोडाच्या द्वारे आपल्या मुळांना मिळणारं ग्लासातलं पाणी शोषण करून घेतं आणि मग मुळांच्या द्वारे खोडातून पाणी त्या फांद्यांमध्ये जातं. त्याचप्रमाणे नारळ आणि नारळाची झाडे जमिनीतलं पाणी शोषून घेतात. खोडांच्या रूपाने ते पाणी नारळामध्ये जमा होतं. विदेशातली आई छोटासा प्रयोग करून आपल्या मुलाला सांगते की नारळामध्ये पाणी कसं काय जमतं. आपल्याकडे एवढ्या फुटाण्यात पडायची गरजच नाही. आपल्या माईला जाऊन विचारा अगं आई नारळामध्ये पाणी का असतं? आई म्हणते देवाची करणी. आपल्याकडे कोण एवढा ताण घ्यायला समजून सांगायला? आपल्याकडे सरळ उत्तर आहे. उत्तर काय? देवाची करणी नारळात पाणी. पोरग तुमच्या क्लासमध्ये असतं, रफिक सरांचं तयार झालेलं असतं, कांबळे सरांचं, ते लई हुशार असते. ते म्हणते मग काय काय नारळात कसं काय पाणी नसतं? मग आई 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 त्याच्यानुसार असते. आई म्हणते देवाची करणी काही बी नारळात नसते पाणी. आकाश का गडगडतं याबद्दल तुम्हाला काय सांगितले? आकाश का गडगडतं याबद्दल काय सांगतात आपल्याकडं? आकाशामध्ये म्हातारी दळायली म्हणतात. खेड्यामध्ये आधीच सांगतात आकाशात का विजा कडकडतात किंवा गडगडल्याचा आवाज काय येतो तर म्हणे म्हातारी दळत. ती म्हातारी केवढी असेल आणि तिथं जातं केवढं असेल कल्पनाच करायचं का? म्हणून आपल्या देशात कल्पनेवर तर्कशक्तीवर बंदी आहे. आणि लक्षात घ्या, ज्या देशात कल्पनेवर आणि तर्कशक्तीवर बंदी असते तो देश प्रचंड अज्ञानाच्या, कर्मकांडाच्या आणि गुलामगिरीच्या खाईमध्ये लोटला जातो. आणि म्हणून 2,500-3 हजार वर्षामध्ये या देशामध्ये द्रविडांच्या कल्चरमध्ये अब्दुल कलामांना जन्म घ्यावा लागला आणि त्यांना तर्क करायला लागला, त्यांना विचार करायला लागला. आणि जे लोक विचार करतात, तर्क करतात, तेच देशातले जगातले नंबर 1 चे सायंटिस्ट होतात. मला सांगा, शोध लावायला डोक्याचा वापर करावा लागत असेल की नाही? त्या आई असंच म्हणली देवाची करणे नारळाचं पाणी, मग काय लागेल का शोध? आणि म्हणून शोध लागण्यासाठी, सायंटिस्ट बनण्यासाठी पहिली अट, सायंटिस्ट बनण्याची पहिली अट काय आहे? डोक्याचा वापर करणे आणि तर्क करणे. लक्षात आलं का मी काय सांगतो? तुम्हाला प्रचंड बेसिक पॉइंट सांगतोय. सायंटिस्ट बनण्यासाठी, सायंटिस्टच्या दिशेने जाण्यासाठी, विज्ञानवादी बनण्यासाठी, वैज्ञानिक बनण्यासाठी तुमच्या आयुष्यातली, तुमच्या स्वतःतली एक पूर्व अट आहे, पहिली अट आहे. आणि पहिला मुद्दा आहे तो म्हणजे कुठला? की आपण तर्क करायला शिकला पाहिजे. तर्क कराल की नाही? करायला पाहिजे की नाही? बरं, तर्क केल्यावर असं काही आहे का की डोक्याचा वापर केला की मोबाईल मधलं बॅलन्स कटतो? असं काही आहे का की तर्क केल्यावर बापाच्या अकाउंट मधले पैसे कटतात? असं काही आहे का? तर्क करायला खर्च येतो का काही? मग तर्क करायला खर्च येत नसेल तर तुम्ही गेस का नाही करत? तर्क नाही का नाही करत? तुम्ही तर्क करता का? नाही करत. तुमच्या अभ्यासक्रमाला विज्ञान आहे आणि घरी तुम्ही त्या विज्ञानाचा वापरच करत नाही. इट्स सिंपल. एक उदाहरण सांगतो. एका शाळेमध्ये सर वर्गावर आले. सकाळी सकाळी विज्ञानाचा तास सुरू झाला. पहिले विज्ञानाचे सर आले. आल्यावर काय म्हणाले? मुलांनो, आज आपण सजीव निर्जीव शिकणार आहोत. पोरं म्हणले ठीक आहे. सरांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली की ज्याला चालता येतं, ज्याला बोलता येतं, ज्याच्यात आंतरिक क्रिया होतात, ज्याची वाढ होते, ज्याची हालचाल होते, त्याला काय म्हणावं? सजीव म्हणावं. आणि ज्याच्यात वाढ होत नाही, ज्याच्यात आंतरिक क्रिया होत नाही, ज्याची हालचाल होत नाही, ज्याच्यात काहीच कुठल्याच प्रकारची प्रक्रिया होत नाही, त्याला काय म्हणावं? निर्जीव म्हणावं. सर म्हणाले बरोबर आहे, तुम्ही व्याख्यांची उत्तर बरोबर दिलीत. बोर्डामध्ये पेपर चेक करायला मीच असतो. असं करा, निर्जीव घटकामध्ये भिंतीचं उदाहरण लिहायचं, म्हणजे मी समजून जाईल माझे स्टुडंट पैकीच्या पैकी मार्क मिळतील. आता सरांनी प्रश्न विचारला की भिंत सजीव आहे का निर्जीव आहे? पोरांनी सांगितलं निर्जीव आहे. सर म्हणाले का? कारण तिला चालता येत नाही, बोलता येत नाही, आंतरिक क्रिया होत नाही, हालचाल होत नाही, म्हणून भिंत निर्जीव आहे. सर वर्गाच्या बाहेर निघून गेले. 45 मिनिटाचा विज्ञानाचा तास संपला आणि नंतर योगायोगाने मराठीचा तास सुरू झाला. मराठीचे सर वर्गावर आले आणि सरांनी शिकवायला सुरुवात केली. सर काय म्हणाले? मुलांनो, आज आपण ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली कविता शिकणार आहोत. कवितेला सुरुवात झाली. कवितेला सुरुवात झाल्याच्या नंतर कवितेतलं वर्णन सरांनी करायला सुरुवात केली. सर म्हणाले ज्ञानेश्वर भिंतीवर बसले, मुक्ताई झोपाळ्यामध्ये झोका घ्यायला लागली आणि चांगदेव लिंबाच्या काडीने दात घासतायत. आणि एक जण पळत आला, म्हणाला ज्ञानेश्वर महाराज माऊली माऊली. ते चांगदेव वाघावर बसून यायले. आणि मग निवृत्ती, सोपान, मुक्ताई. प्रश्न पडला की आपण कसं जायचं प्रश्न पडल्याच्या नंतर परत दुसरा पार्ट सुरू कर.
परत पुढे कसं जायचं हा प्रश्न पडल्याच्या नंतर ज्ञानेश्वर म्हणाली, मुक्ताई कशाला काळजी करतेस, बस या भिंतीवर. आणि मग मुक्ताईला भिंतीवर बसवलं. मुक्ताईला भिंतीवर बसवल्याच्या नंतर ज्ञानेश्वर निवृत्ती सोपान मुक्ताई भिंतीवर बसले आणि ज्ञानेश्वर महाराजांनी अशी चुटकी वाजवली. काय आश्चर्य, भिंत चालायला लागली. वर्गातली पोरं ओरडायला लागले. पुढे पुढे तर मराठीचे सर म्हणले भिंत अक्षरशः पळत होती. पुन्हा वर्गातली पोरं म्हणायला लागले, सर दिस इज इम्पॉसिबल, हाऊ इट पॉसिबल. मग तर सरांनी कहर केला आणि सरांनी भिंत चक्क आकाशात उडवायला सुरुवात. पोरांना राहवलं नाही. पोरं म्हणले, सर काय चालवलं हे. पोरं उभं राहिले. सर म्हणले, असं का करताय तुम्ही. पोरं म्हणाले, अहो सर 45 मिनिटाच्या पूर्वी विज्ञानाच्या तासात आम्ही शिकलोय की भिंत चालू शकत नाही, पळू शकत नाही, उडू शकत नाही. एवढंच काही तिच्यात कुठल्याच आंतरिक क्रिया होत नाहीत आणि तुम्ही तर चक्क ती चालवायला लागले, पळवायला लागले, उडवायला लागले. काय चाललंय काय. पोरं म्हणाले, सर म्हणाले कुणी शिकवलं तुम्हाला. पोरं म्हणाले विज्ञानाच्या सरांनी. मराठीचे सर म्हणले, मूर्ख आहे मास्तर, त्याला काय कळतं अध्यात्मातलं. माझ्या मराठीमध्ये तुम्हाला 10 पैकी 10 मार्क पाहिजे असतील, पैकी मार्क पाहिजे असतील तर माझ्या मराठीतली भिंत पहिल्यांदा चालवावं लागेल, पुढे ती पळवावं लागेल आणि मग ती उडवावं लागेल, तरच पैकीच्या पैकी मार्क मिळतील, अन्यथा मिळणार नाही. आता विद्यार्थी म्हणून तुम्हाला तर्क करता येतो का बघण्यासाठी कलामांच्या जयंतीच्या निमित्ताने बस तुम्हाला तर्क जरी करता आला ना तर आम्ही जिंकलो. कलाम साहेबांना खऱ्या अर्थाने ते अभिवादन झालं. माझा प्रश्न आहे तुम्हाला, विज्ञानातली भिंत पाहिजे की मराठीतली भिंत पाहिजे. तुमचं कोण्या भिंतीने बनवणार आहे. आणि म्हणून आम्हाला असा बेसिक गेस करता आला पाहिजे, तर्क करता आला पाहिजे. कसं काय, हे अभ्यासक्रमामध्ये काहीच्या काही अवैज्ञानिक शिकवतात. तुमच्या अभ्यासक्रमाचा लहानपणीचा चार्ट काढून बघा. चार्ट मध्ये काय असतं तुम्हाला, ते बाराखडी असते. बाराखडीमध्ये काय शिकवतात, गणपतीचा शिकवतात. अरे गणपतीचा का शिकवतात. गणपती ही एका धर्माचं प्रतीक आहे. आम्हाला धर्मनिरपेक्ष शिक्षण पाहिजे, कलामांसारखे सायंटिस्ट घडवणारं शिक्षण पाहिजे. आणि म्हणून अभ्यासक्रमामध्ये गणपतीचा नाही पाहिजे, आम्हाला गाढवाचा पाहिजे. गाढव एका धर्माचं प्रतीक आहे का. गाढव एका धर्माचं, कुणाच्या धर्माची मक्तेदारी का. मग गणपतीचा ऐवजी गाढवाचा ग शिकवणं काही वाईट आहे का त्याच्यामध्ये. गवताचा ग शिकवा तुम्ही, गणपतीचा ग का शिकवता. अजून खाली बाराखडीत या, त्याच्यामध्ये असतं भटजीचा भ असतो. अगदी यज्ञ करायला बसलेला शेंडी असलेला भटजी त्या चित्रामध्ये दाखवला जातो. बाल वयात आमच्या डोक्यावर भटजी बिंबवतात. माझं म्हणणं आहे, भाकरीचा भ चालणार नाही का. भाकरी प्रत्येकाला लागणारी, कुठल्या धर्माचं प्रतीक नाही. भाकरी धर्मनिरपेक्ष आहे, गरिबांचा सन्मान करणारी आहे. भाकरीचा भाव तुम्ही का नाही शिकवत, भटजीचा भाव का शिकवतात. इथली शिक्षण व्यवस्था ब्राह्मणी मूल्य चालवणारी आहे, आमच्या तर्कबुद्धीचा सत्यानाश करणारी आहे, अवैज्ञानिकपणा शिकवणारी आहे, आमचा सत्यानाश करणारी इथली शिक्षण व्यवस्था आहे. आणि म्हणून इथल्या शिक्षण व्यवस्थेतून लेबर पोरं तयार होतात. कसे पोरं तयार होतात. त्याचं 12वी झाले की ते म्हणतंय मी ग्रॅज्युएशन करणार, पीजी करणार आणि नोकरी करणार. नोकरी काय मालक बनणारी असते का. कुणाच्या तरी हाताखाली सालगडी म्हणून काम करण्यासाठीची ही शिक्षण व्यवस्था आहे. आणि ही शिक्षण व्यवस्था लेबर बनवते. ही शिक्षण व्यवस्था कलाम साहेबांसारखे सायंटिस्ट बनवत नाही. आणि म्हणून आम्हाला गेस करायला लावली शिक्षण व्यवस्था पाहिजे. आम्हाला आमचं सेल्फ डेव्हलपमेंट शिकवणारे, मी तर नेहमी म्हणत असतो, अमोल सरांना म्हणत असतो, आपल्या कांबळे सर इथं उदाहरण आहे. पीजी झालेल्या स्टुडंटला इथं डायसवर समोर आणून उभं करा आणि त्याला म्हणा 10 मिनिटं बोलते का ते. अरे ज्यांनी शिक्षण घेण्यासाठी टक्कल पडेपर्यंत वयाची 32 वर्ष घालवली, 32 वर्षाच्या पीजी झालेल्या पोरांना डायसवर आणून उभं केलं, 5 मिनिटं बोल म्हणलं तर बोलते का ते. काय चाटायची का तुमची शिक्षण व्यवस्थेची 5 मिनिटे बोलायला शिकू शकत. माझं चॅलेंज आहे इथल्या शिक्षण व्यवस्थेतल्या लोकांना, ज्यांना इथली शिक्षण व्यवस्था डायसवर आल्याच्या नंतर 5 मिनिटं बोलायला शिकवत नाही, त्या शिक्षणाचं काय लोणचं घालता का तुम्ही, काय उपयोग आहे त्याचा. आणि म्हणून ही शिक्षण व्यवस्था नुसते काय बनवते, लेबर बनवते. अरे खेड्यातला शेतावर काम करणारा शेतमजूर तरी बरा, त्याच्यापेक्षा इकडचं सगळं अत्यंत घाणेरड्या पद्धतीचं काम चालू आहे. आणि म्हणून ही शिक्षण व्यवस्था तर्क करू देत नाही. एक छोटंसं उदाहरण देतो. एका गर्द्यामधून एक आवाज येत होता, पोपटाची निलामी चालू होती. पोपट तिकडून एक मालक म्हणाला, चला 500 रुपये 500 रुपये 500 रुपये. गर्दीतून आवाज आला 1000 रुपये. एक माणूस लांबून ऐकत होता, त्याला वाटलं माझ्या पोपटाला घालतो. मग मी पिंजऱ्याकडे गेलो, माझ्यासारखा गेला आणि स्वतःहून पोपटाला म्हणाला राम राम. तेव्हा पोपट म्हणाला, तसं म्हणू नये, आमच्याकडे म्हातारी किती वर्षाला असं का. त्याला पोपटाने नंतर हेच ऐकलं होतं, तसं म्हणू नये आपल्याकडे म्हातारी, तसं म्हणू नये आपल्याकडे म्हातारी. पोपटाला काय, बिचाराला जेवढं शिकवलं तेवढंच बोलतो. आणि आमची शिक्षण व्यवस्था असे बोलके पोपट तयार करणारी आहे. ती शिक्षण व्यवस्था तर्क करायला शिकवत नाही, आमच्या मेंदूचा वापर करायला शिकवत नाही, विज्ञाननिष्ठ बनवत नाही. तुमच्या विज्ञानामध्ये किती चॅप्टर्स आहेत, पण विज्ञानातले चॅप्टर आम्ही बाहेर वापरतो का. आणि म्हणून APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही आज संकल्प केला पाहिजे, आजपासून आम्ही आमच्या मेंदूचा वापर करणार, आजपासून आम्ही आमच्या डोक्याचा वापर करणार. तुम्ही म्हणाला आम्ही काय बिनडोक्याचे लोक
पण दुर्दैव भारताचं एवढे मोठे आपल्याला डोके आहेत, पण त्या डोक्याचा आपण वापर करत नाही. आणि म्हणून इथून पुढे तुम्हाला भारतामध्ये जर जगायचं असेल, मोठं व्हायचं असेल, वैचारिक व्हायचं असेल, तर तुम्ही डोक्याचा वापर करायला शिकलं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने काम केलेलं पाहिजे. बघा, तुम्ही जर डोक्याचा वापर नाही केला तर तुमच्या काहीही बिंबवायला इथली यंत्रणा तयार आहे. माझे साधे साधे प्रश्न आहेत. बघा, एक गाणं आहे, पु ल देशपांडेने गाणं लिहिलं आणि लता मंगेशकरने गायलं. गाणं काय आहे? नाचरे मोरा आंब्याच्या वनात नाचरे मोरा. आम्हाला तर्क करायला शिकवलं नाही, आम्ही करत नाही. भारतामध्ये काही शब्द आहेत, एका टिपिकल गोष्टीला शब्द असतात. त्याला आता प्राणी जर एकत्रितरित्या प्राणी जात असतील तर त्याला कळप म्हणतात, कळप. तसंच वृक्षांना, अनेक गोष्टींना, समूहाला शब्द आहेत. आंब्याची जी असते का ना, एकत्रित आंब्याचे झाड असतात, त्याला काय म्हणतात? आमराई म्हणतात, आमराई. एकत्रित आंब्याच्या झाडांच्या समूहाला काय म्हणतात? आमराई. आणि वेणूच्या झाडाच्या समूहाला काय म्हणतात? वद म्हणतात, वन. बांबूचं काय असतं? बांबूचं काय असतं? वन. आणि आंब्याची काय असते? मग लता मंगेशकर काय म्हणते? नाचरे मोरा आंब्याच्या वनात नाचरे मोरा. अगं बाई, आंब्याची आमराई असते, तू असं म्हण ना, नाचरे मोरा आंब्याच्या आमराईमध्ये. ती आमराई म्हणतच नाही, ती वन म्हणते. आणि हा शब्द महाराष्ट्रात खपून जातो. लोकांना म्हणतात काय, आपल्याला काय डोकं लावायचं कामच नाही, गाणी ऐकायचे सगळे. बरं, पुढं हे गोष्ट सोडून द्या. पुढं लेखक आणि म्हणजे लिहिणारा पु ल देशपांडे, गाणारी लताबाई. लताबाई पुढे काय म्हणते? ढगांशी वारा झुजला रे आणि काळा काळा कापूस पिजला रे. मी माझ्या बाप जन्मी कापूस कधी काळा बघितला नाही. तुमच्याकडे काळा कापूस आहे का? बरं, मला सांगा, मोर हा जो नाचतो, मोर हा आकाश निरभ्र असल्यावर नाचतो की आभाळ आल्यावर नाचतो? आभाळ नाचतो. मोर हा आभाळ आल्यावर नाचत असेल तर आभाळ आलेल्या सिच्युएशनला पांढऱ्या कापसाची उपमा देता येईल का? आभाळ आलेल्या सिच्युएशनला पांढऱ्या कापसाची उपमा देता येणार नाही. आणि जी उपमा वापरताय, कापूस काळा नाहीये, एकतर ठरवा ना, कापूस काळा असतो का किंवा काळ्या ढगांना पांढऱ्या कापसाची उपमा देतात. कशाला मेळ नाही. एक गाणं आहे बघा, काळ्या मातीत मातीत तिफन चालत, आणि तिथं ते वखर लावलेलं दाखवलं. अहो, तिफन ही ओलिताच्या ओल्या शेतामध्ये असेल ना, तर तिथं ढेकळं आहे मोठं, तिथं ते एक याचा फाळ लावलेला दाखवलं. गाण्यात काय ते चालू आहे. म्हणून आम्ही जे लोक, तर एक मालिका होती बघा, आमची माती आमची माणसं. आमच्याच माणसांनी आमचीच माती केलेला कार्यक्रम होता. आणि त्याच्यामध्ये काही नाही, त्याच्यामध्ये शेतीची माहिती द्यायला कोणीतरी येत होते सुटाबुटामध्ये, एकदम असे तगडे विद्यापीठाची टक्कल पडलेले लोक. अरे म्हणलं, आमची माती आमची माणसं. एखादी बांधावरली बाई बोलवा ना, भोपळ्याच्या बिया कशा लावायच्या, कारल्याच्या बिया कशा लावायच्या, ऊसाला निंदायचं कसं. इकडून वाफ्याला पाणी सोडल्यावर शेवटचा वाफा कधी भिजतो हे त्या टकल्या इंजिनियरला काय करणार? आमच्या खेड्यापाड्यातल्या ऊसातल्या माणसाला, शेतातल्या लोकांना कळेल ना. आणि म्हणून अशा पद्धतीची प्रचंड चुकीची माहिती देणारे कार्यक्रम तुमच्या आमच्या अवतीभोवती होतात. आणि आम्ही माना डोलवतो, माना. नुसतं आम्ही डोक्याचा, तर्काचा, मेंदूचा वापरच करत नाही. अशी कितीतरी उदाहरणं तुमच्या होती. ते रामदेव बाबा बघा, रामदेव बाबा काय हत्तीहून पडला, बघितलं का? कोणी पाहिलं? रामदेव बाबा हत्तीवर योगा करू लागला. माणसांना कळतं की ही व्हीआयपी पर्सन आहे. माणसांना कळतं की रामदेव बाबा व्हीआयपी. हत्तीला कळतं का हा माणूस व्हीआयपी आहे? त्याच्या दृष्टीने सगळे माणसंच आहेत. ते आपला डुल्ला पाडून टाकलं बाबा रामदेव बाबा. हत्तीला काय माहितीये की हा मीडियामध्ये लय फेमस आहे म्हणून? हत्तीला कळतं का की हा रामदेव बाबा आहे? हा रामदेव बाबा किती मूर्ख बनवतो. तो म्हणतो हवा दे लो, हवा छोडो, हवा छोडो. काय हवा घेणार यांची? आजचे दिन म्हणून सगळे हवा काढून काय हवा घेणार ती लोक? पण तिथे मीडियात असे आम्हाला मूर्ख बनवायला बसवलेले लोक आहेत. आणि आम्ही घरादारामध्ये त्यांचे हवा घेण्याचे कार्यक्रम बघत असतो. म्हणून आम्ही हे सगळं थांबवलं पाहिजे आणि डोक्याचा वापर करायला शिकलं पाहिजे चांगल्या पद्धतीने. बघा, एक गीत आहे बघा. काय गीत आहे? चांद तारे तुम्हारे लिए तोड़ लाऊंगा. हिंदीत असे लय गाणे, हिंदीत लय गाणे. चांद तारे तोड़ लाऊंगा, पलको में तुम्हें बिठाऊंगा. आता आपली प्रियसीला खरंच डोळ्याच्या पापण्या बसवल्या. त्याची प्रियसी एवढी हलकी आहे का ती डोळ्याच्या पापण्या मावेल म्हणून. बरं, पुढचं गाणं काय? चांद तारे तुम्हारे लिए तोड़ लाऊंगा. अरे आमच्या खेड्या गावात ये आणि शेवग्याच्या झाडाच्या 4 शेंगा तोडून लाव. मग बघू तुझे चांद तारे तोडायचं. काय असले गाणे. आपल्या बायकोला गवतात घेऊन बसला, गवतात. आणि गवतात घेऊन तिचा हात हातात घेतला आणि बायको म्हणाला, हे प्रिये तुझ्या डोळ्यामध्ये सबंध असमंत मला दिसतो. हे प्रिये तुझ्या डोळ्यामध्ये मला ही सगळी हिरवळ दिसते. तुझे डोळे अगदी विश्वाचा पसारा दाखवतात. मग बाजूला त्या आज गवतावर डोंगरामध्ये एक जण गुराखी गुरढोर चालत होता. हे मला असं आहे वय, थांबा. मला जवळ गेला. ते मला, सर मला माझं एक काम करता का? ते म्हणलं सांगा की. मला 8 दिवसापूर्वी या गवतामध्ये माझी टोपी पडली, सापडली. त्यांच्या डोळ्यात बघा की मला कुठं पडली ती दिसते का? त्यांच्या डोळ्यात दिसणार आहे का टोपी? पण काय छपाय, कवी
नवी कल्पना अशा कल्पनारम्य गोष्टीमध्ये आम्हाला बिंबवतात, मूर्ख म्हणतात. त्या फेअर अँड लवलीची ऍड बघा, आता तरी बदलायला सुरुवात झाली. ऍड काय असते? फेअर अँड लवली 7 दिनों में निखार पाहिजे. येतो का 7 दिवसात निखार? ये म्हणलं आमच्या खेड्यात तुला एक महिला नमुना देतो. 7 दिवस नाही, 2-4 महिने फेअर अँड लवलीला होते का माहिती? हे असं का चालतं? तुम्ही तर्क करत नाही, डोक्याचा वापर करत नाही, म्हणून असं चालून जातं. आणि म्हणून असं चाललं नाही पाहिजे. ज्या देशात अब्दुल कलाम जन्माला आले त्या देशामध्ये 7 दिवसात निखार येणाऱ्या ऍड चालवणं कलाम साहेबांची अपमान आहे, त्यांची बदनामी आहे. ज्या देशामध्ये कलाम साहेबांसारखे सायंटिस्ट आले त्या देशात राशी भविष्य टीव्ही वरून चालवणं साहेबांचा अपमान आहे. ज्या देशामध्ये कलाम साहेबांसारखे माणसं ग्रेटेस्ट लोक जन्माला आले त्या देशात त्यांचा विचार डावलून टीव्ही टेलिव्हिजनवर काहीच्या काही धांगडधिंगा चालवणं हा शास्त्रज्ञाचा वैज्ञानिक परंपरेचा प्रचंड अपमान आहे. एकीकडे खगोलशास्त्राबद्दल माहिती सांगतात आणि दुसरीकडे हातामध्ये मुद्द्या, खडे, अंगठे घालायला लावतात आणि या देशाचा सत्यानाश करतात. तुमच्या हातातलं भविष्य ह्या रेषावर नाही, मनगटावर आहे. मनगट ज्याचे मनगट खंबीर आहे, ज्याचा मेंदू खंबीर आहे, तोच या देशावर राज्य करतो, असं लोकमाता अहिल्याबाई होळकर यांनी सांगितलेलं आहे. त्या काय म्हणतात? ज्याचं मन, बुद्धी आणि मनगट हे खंबीर असतं तोच जगावर, देशावर राज्य करतो. आणि म्हणून कलाम साहेबांनी हा संदेश दिला, तुमचं मनगट आणि तुमचा मेंदू सशक्त असला पाहिजे. तुमच्या हातात मुद्द्या, अंगठ्या, खडे, राशी भविष्य बघायची काही गरज नाही. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींच्या तुम्ही बाहेर आलं पाहिजे. तुमचा मेंदू हा वैज्ञानिक तर्कशील बनवला पाहिजे. सांगण्यासारख्या अनेक गोष्टी असतात, पण तुम्ही काय काय घेताय महत्वाचं आहे. बघा, या देशात 2 संस्कृती आहेत मी सांगत होतो. श्रीमंताचं पोरग टीव्हीवर बघता की नाही? श्रीमंताचं पोरग पळत पळत घरात येतो, डायनिंग टेबलवर जेवायला बसतं आणि त्याच्या डायनिंग टेबलवर खायचे हजारो पदार्थ असतात. त्याच्या डायनिंग टेबलवर त्या प्लेटमध्ये अनेक फळं ठेवलेली असतात, भाज्या असतात, काय खायचे अनेक पदार्थ असतात, सॉसच्या बाटल्या असतात, सगळं काही त्याच्या डायनिंग टेबलवर असतं. आणि ते डायनिंग टेबलवर बसल्यावर काय म्हणतं? काय काय खाऊ, कारण खायचे अनेक पदार्थ असतात. त्याच वेळेला आपल्या भारतामध्ये एक उलटी सिच्युएशन असते, सेम कंडिशन. त्याच वेळेला काय असते? आदिवासी एरियातलं पोरग शाळा करून घरी येतं आणि घरी 4-5च्या नंतर आल्यानंतर टोपलं उघडून बघतं, दुरडी उघडून बघतं. त्याच्या टोपल्यात बघतं तर खायला एकही खाण्यासाठी तुकडा नसतो, भाकरीचा तुकडा सुद्धा नसतो. त्यावेळेला ते टोपल्याकडे बघून काय म्हणतं? काय खाऊ आणि काय खाऊ. आणि इकडे श्रीमंताचं पोरग काय म्हणतं? काय खाऊ. सेम कंडिशन या दोन देशामध्ये एकाच वेळेला 2 सिच्युएशन आहेत. 2 परिस्थितीतून लोक जातात. एक खायचे प्रचंड पदार्थ असणारा माजोरडा वर्ग आहे आणि दुसरा ज्यांना तुकडा सुद्धा खायला मिळत नाही असे गरिबांचे पोर आहे. आणि म्हणून तुम्हाला या इन्स्टिट्यूट मधून गेल्याच्या नंतर काय खाऊ हा प्रश्न विचारण्यासाठी काम करायचंय, गोरगरिबांच्यासाठी काम करायचंय, इथल्या सर्वहारा कष्टकरी वर्गासाठी काम करायचंय. आयुष्यात एकदा तरी चांगलं काम तुम्ही केलं पाहिजे. आणि म्हणून बघा, एक साधं उदाहरण सांगतो. या देशामध्ये फार मोठी परंपरा इतिहासाची, परंतु त्या परंपरेमध्ये चांगलं काम करणाऱ्यांचं नाव लिहिलं गेलं. इतिहासाचं कुणाचे नाव येतं का? एक पोरग घरी गेलं आणि ते म्हणलं, बाबा आमच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये हे 5-50 नाव आहे. मग इतिहासाच्या पुस्तकात आपल्या आजोबाचं नाव नाही, तुमचं नाव, माझं बी नाही, कसं काय? बाप म्हणला, मूर्खच का काय? इतिहासाच्या पुस्तकात असे कोणाची बी नाव येतात का? म्हणला, त्यासाठी चांगलं काम करावं लागतं, सन्मानाने जगावं लागतं. सन्मानाने. पोरगले श्रीमंत होता, म्हणलं आपल्याला सन्मानाने जगायचं. म्हणला, बाप म्हणला, तुला सन्मानाने जगायची काय गरज आहे? तू एवढं चांगलं 4-2 लोकांमध्ये पैसे वाटले, गल्लीतले लोक तुला लय सन्मान देतील. पोरगा म्हणला ठीक आहे. मग बापाने चौकात टोळक्याच्या टोळके पोरं उभे केले, पैसे दिले, म्हणजे माझं पोरगा आलं ना त्याला लय सन्मान द्यायचा. पोरगा खुश. रस्त्याने जातात सगळे म्हणायचे, बघा राष्ट्रपती आले आपल्या देशाचे. पोरगा आले म्हणायचे, बघा या नेते साहेब आले. लोक खालून वाकून नमस्कार करायचे. तुला सुरुवातीला खूप चांगलं वाटलं, नंतर वाटलं ही माझी टिंगल टवाळी करायला लागली. मी असा नाहीच आहे, मला असा आवाज तो कसं काय म्हणायला लागले. घरी गेला म्हणला, असला मला सन्मान नाही पाहिजे. मग बाप म्हणला, तुझं इतिहासात नाव यायचं असेल अशा फुकट्या सन्मानावर कशाला जगतोस? काहीतरी चांगलं कर ज्याच्यामुळे तुझं नाव इतिहासात येईल. आणि मग लक्षात घ्या, इतिहासात कुणाचे नाव आले? तथागत भगवान बुद्धांचं नाव आलं. का? ज्यांनी घरादारातलं संपत्ती, सोनं, विविध ऋतूत राहता येईल असे 4 महल नाकारले, राजेशाही नाकारली आणि बिना चप्पलचे जगभर हिंडले, प्रवास केला, गरिबांसाठी काम केलं. इतिहास कुणाचा लिहिला गेला? तथागत भगवान बुद्धांचा. तुकोबारायांचे वडील बोल्लोबा मोरे सावकारांना कर्ज देणारे श्रीमंत महाजन होते. इतिहास बोल्लोबा मोरेंचा नाही, तुकोबारायांचा लिहिला. का? कर्जाच्या वह्या पाण्यात बुडवल्या, गरिबांसाठी काम केलं. साधा प्रश्न आहे माझा, तुम्ही कधी खेड्यामध्ये टाटा, बाटा, बिर्ला, अंबानीचे पुतळे पाहिलेत का? बरं, तालुक्यात तरी टाटा, बाटा, बिर्ला, अंबानीचा पुतळा पाहिलाय का? बरं, शहरामध्ये किंवा मेट्रो सिटीत तरी कुणी टाटा, बाटा, बिर्ला, अंबानीचा पुतळा पाहिलाय का?
बरं टीव्हीवर तरी कधी बघितलं का? याचा असा अर्थ होतो इतिहास काही टाटा बाटा बिर्ला अंबानीचा लिहिला जात नाही. अंगावर चिंध्या पांघरून शब्दांचं सोनं वाटणाऱ्या गाडगे महाराजांचा इतिहास लिहिला जातो. इतिहास चांगलं काम करणाऱ्यांचा लिहिला जातो. इतिहास टाटाच्या माईचा बिर्लाच्या बायकोचा अंबानीच्या आजीचा लिहिला जात नाही. इतिहास रमाई भीमाई आईल्या फातिमा आणि जिजाऊचा लिहिला जातो. चांगलं काम करणाऱ्यांचा लिहिला जातो. समारोपात एवढं सांगेल की जाताना तुम्ही सुद्धा असा काहीतरी चांगला इतिहास लिहा की तुमचं नाव सुद्धा तुमच्या शहरात, तुमच्या गल्लीत, तुमच्या कॉलनीत सगळीकडे तुमचं नाव घेतलं पाहिजे आणि इतिहासात तुमचं नाव अजरामर झालं पाहिजे. कलाम साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करताना एवढं सांगेल, कलाम साहेबांना अपेक्षित असलेला विद्यार्थी आपण घडूया, कलाम साहेबांना अपेक्षित असलेली तरुणाई आपण घडूया, विज्ञानवादी समाज आपण या ठिकाणी निर्माण करूया. माझा सन्मान केला, मला ऐकून घेतलं, त्याबद्दल मी सरांचा शतशः आभारी आहे. एक छोटासा जोक सांगतो आणि मग या ठिकाणी आपण थांबूया. कुणी आलेत कसं? नाही सर करा. तर म्हणजे का कशासाठी सांगतो की तुमच्याकडे किती ताकद असते त्या ताकदीचा वापर केला पाहिजे. छोटासा जोक आहे बघा. एक माणूस जंगल आपलं गावच्या बाहेरच्या दाट झाडीमधून पळत आला, जोरात पळत आला. श्रीमंत माणूस, पैसा अडका असणारा. मग पळत आला आणि गावच्या लोकांमध्ये लपायला लागला. लोक म्हणले काय झालं सावकार, काय झालं? ते मला दाट झाडीमध्ये चोराने पकडलं होतं, म्हणले लय मारलं मला. मग म्हणले सावकार चोराने पकडला, एवढा मार खाला, तुमच्याकडे बंदूक आहे किंवा म्हणले वापर करायचं. ते म्हणले बरं झालं लपून ठेवली, नाही तर ती बी नेली असते. काय उपयोग आहे का त्याच्या बंदुकीचा? काय उपयोग आहे? एवढी चांगली बंदूक दाखवली, लपून ठेवली. एक पैलवान होता, हिंद केसरी पैलवान. कुठे गेला ना कुस्त्या खेळायला, जिंकल्याशिवाय यायचंच नाही. कधी बी गावात आला की गदा घेऊन यायचा, पारितोषिक घेऊन यायचा, पैशाचे पाकिटे घेऊन यायचा. एकदा घरी आला, तोंड सुजलंय, अंग चिखलाने भरलंय, कपडे फाटले आणि आल्याच्या नंतर बायको म्हणाली का हो तुमचं पारितोषिक कुठे? म्हणली बक्षीस कुठे? ते म्हणला नाही बक्षीस नाही आणलं. बायको म्हणली माय मग तुम्ही कुस्ती हरलात का काय? ते म्हणला नाही हरलो. मग ते म्हणले तुमचं तोंड सुजलंय, कपडे फाटले, चिखलाला अंग भरलंय आणि बक्षीस बी नाही आले. हा नक्की कुस्ती हरला. ते म्हणलं अगो कुस्ती खेळूच नाही, हरल कसं काय? ते म्हणले मग हा अवतार कसं काय झाला? ते म्हणलं अगं वरचा वडा आहे की नाही, वरचा वडा, वरच्या वड्यामध्ये बारकाल्या पारद्याच्या पोऱ्याने लय मारलं. बायको म्हणली बारकाल्या पारद्याच्या पोराचा मार खाल्ला, ते काऊन नाही मारलं? ते मला तिथं काय बक्षीस लावलं होतं काय? म्हणलं बक्षीस असलं असं हे काय केलं लोळीवच असतं. काय ताकदीचा काय उपयोग आहे का? एवढी मोठी ताकद आहे, फक्त वापरणार कुठे तर कुस्तीलाच वापरणार, दुसरीकडे वापरणार काय उपयोग आहे? एक जण घरी आला आणि बायको म्हणली आपली ताई की नाही शाळेत जाणार नाही, आज ताईसाठी अर्ज लिहा आणि शाळेमध्ये पाठवते. आणि हा होता कंडक्टर. घरी आल्याच्या नंतर बायकोला वही पेन आणून दिली, म्हणली अर्ज लिहा. बायको स्वयंपाक करत चालली. ते मला तू कोणीकडे चालली? बायको म्हणजे स्वयंपाक करते. मग ते मला खुर्ची कोण हलविल म्हणला. लक्षात आलं का? ते काय म्हणला खुर्ची कोण हलविल. याचा अर्थ होतो कंडक्टरला खुर्ची हलवल्याशिवाय लिहिताच येत नाही. त्याची सवय झाली ना हलवल्याशिवाय लिहायची. ते म्हणला तू मागून खुर्ची हलव मग मी अर्ज लिहितो. काय उपयोग आहे का? अशा आमच्याकडे दिमाग वापरायचा नाही अशी पद्धत आहे. एक लास्ट जोक सांगतो आपण थांब. एका पोरीची आहे, मुलींसाठी एका पोरीची आई धुणं धुवायला चालली होती आणि मुलीला म्हणले अगं घरामध्ये दूध ठेवलंय आणि मांजरांवर लक्ष ठेव. पोरीची आई काय म्हणाली? मी धुणं धुवायला चालले, मांजरावर लक्ष ठेव, दूध तापवायला ठेवले, मांजर दूध सांडतील. पोरगी अंगणात दोरी खेळू लागली. ती म्हणली आई बिंदास आहे, तू काय काळजी करू. आई धुणं धुवून आली. आल्याच्या नंतर बघितलं तर घरात कुणीतरी दूध सांडलंय. आई आरडाओरडा करत बाहेर आली. म्हणली मेले लक्ष का नाही ठेवलंस? म्हणली दूध कुणी सांडलं? पोरगी म्हणली माझ्या डोळ्याने पाहिले. म्हणली कुत्रीनं सांडलं. आई म्हणली मग तू का नाही हल्लस कुत्रीला? आईने विचारलं की कुत्रीला का नाही हल्लं? पोरगी म्हणली तू जाताना सांगितलीच नाही कुत्रीवर लक्ष